मुंबई ऑर्गॅनिकली महाराष्ट्रावर अवलंबून आहे. आपण आता मराठीचं राजकारण केलं नाही तर आपलं काय नुकसान होईल. समज सकते लेकिन बात नाही कर सकते, तर तुम्ही त्याला जगू द्याल. मुंबईचा महापौर हा मराठीच का झाला पाहिजे. मराठी समाजाचं भाजपवरचं प्रेशर टॅक्टिक आहे. हे शहर रक्तपात झाल्यानंतर आणि बलिदान केल्यानंतर ज्या माणसांनी मिळवलं त्यांचा भावनिक सुद्धा हक्क नाहीये का. या देशाला राष्ट्रभाषा नाहीये. याला जबाबदार हे त्या काळातले राजकारणी आहेत. निश्चितपणे ओवेसी हैदराबाद मध्ये तेलुगूत बोलतो, हो. इथे येऊन तो उर्दू झाडतो आपल्यावर. आणि मराठी माणूस राहिला नाही तर महाराष्ट्र आणि महाराष्ट्र धर्म राहणार नाही. ही लढाई फक्त मुंबईपुरती मर्यादित नाहीये किंवा मराठी भाषेपुरती पण आता मर्यादित आहे असं म्हणता येणार नाही. महाराष्ट्राचे तुकडे होण्याचा धोका नितांत आहे. भाषा केवळ प्रेमापोटी जपावी असं आमचं म्हणणंच नाही. भाषेवर पोट चालेल. भाषा संधी आणि सक्तीशिवाय वाढत नाही. नमस्कार, मी अश्विनी सातवडोके. आसपासच्या क्ष किरण या राजकीय कार्यक्रमामध्ये आपण राजकारणावरती बोलतो. आजही मी राजकारणावरतीच बोलणार आहे, पण ते राजकारण मराठी भाषेचं राजकारण आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की मराठी भाषेचं राजकारण कशासाठी. हो, मलाही हा प्रश्न पडलाय आणि त्याची उत्तरं जाणून घ्यायची. हे राजकारण केवळ भाषेपुरतं मर्यादित आहे का, त्याला सांस्कृतिक आणि राजकीय आयाम जे आहेत ते कसे असणार आहेत ते सगळे उलगडायचे. आणि यासाठी आज माझ्यासोबत गप्पा मारायला आहेत दीपक पवार. दीपक पवार सर, मी तुमचं स्वागत करते. तुमचं नाव महाराष्ट्रामध्ये आता सर्वांना माहिती झालेलं आहे. मराठी अभ्यास केंद्राच्या माध्यमातून विशेषतः मुंबईमध्ये तुम्ही निवडणुकीच्या कालावधीत जी भूमिका घेतली त्या भूमिकेवरनं तुमचं नाव हे सर्व परिचित झालेलं आहे. मराठी भाषेचं राजकारण हे का करण्याची गरज पडते. अश्विनी, आता ज्याचा उल्लेख केला असतो की मुंबईमध्ये आम्ही आंदोलन केलं, तर मुंबईमध्ये जे आंदोलन आम्ही केलं किंवा मुंबईमध्ये जी भूमिका मांडली मराठी शाळांच्या बाबतीतली, मराठी भाषेच्या बाबतीतली, तशा प्रकारचं काम आम्ही जवळपास 20 वर्ष करतोय. पण दीर्घकाळ मराठी समाजामध्ये एक प्रकारचं जडत्व आहे असं आपण म्हणूया, किंवा प्रस्थापित ज्या प्रकारचे राजकीय विचार मराठीच्या संबंधातले आहेत त्या सगळ्याकडे पाहण्याची एक रुळलेली दृष्टी असते आणि मग त्यातनं नवीन काही बघायचं नसतं समाजाला. त्यामुळे आम्ही 2002ला ज्या वेळेला काम सुरू केलं त्यावेळेला लोक असं म्हणले की तुम्ही शिवसेनेचे लोक आहात, कारण तेव्हा मनसेचा उदय झाला नव्हता. 2006च्या नंतर लोक म्हणायला लागले तुम्ही मनसेचे लोक आहात. याचं कारण आपला त्यावेळेची जी मुख्य माध्यम आहेत म्हणजे प्रेस आहे, प्रिंटिंग प्रेस आहे किंवा वृत्तवाहिन्या, या सगळ्यांना ज्याच्यामुळे ऑप्टिक्स मिळत होतं, ज्याच्यामुळे अधिक प्रेक्षक मिळत होते, त्या सगळ्या गोष्टी यांच्या सभांमधून, राज ठाकरेंच्या आंदोलनामधनं, शिवसेनेच्या आंदोलनामधनं होतं. त्यामुळे आम्ही जे काम करत होतो ते वर्तमानपत्रांच्या भाषेमध्ये ज्याला आपण पानपूरक म्हणतो तशा प्रकारचं आंदोलन म्हणून लोकांनी पाहिलं. पण सैद्धांतिक पातळीवर आणि कृतीच्या पातळीवर आम्ही तेव्हाही म्हणत होतो आणि आताही हेच सांगतो आहोत की मराठी भाषा, समाज आणि संस्कृतीचं एक नवं राजकारण आहे, एक नवं अर्थकारण आहे, एक नवं संस्कृतीकारण आहे, ज्याला आम्ही मराठीकारण असं म्हणतो. आता हे करण्याची वेळ का आली, तर हे करण्याची वेळ खरं तर 20-25 वर्षाच्या पूर्वीच आलेली आहे. पण ते एखादी गोष्ट करण्यासाठीची वेळ येणं आणि समाजाने एखादी गोष्ट करायला घेणं याच्यामध्ये जे अंतर पडतं ते अंतर मराठीच्या बाबतीतही पडलंय. आता ज्या वेळेला महाराष्ट्र सरकारनं एप्रिल महिन्यामध्ये अगोदर आणि जून महिन्यामध्ये त्यानंतर तिसऱ्या भाषेची सक्ती करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा लोकांना असं जाणवायला लागलं की कार्यकर्ते जे म्हणतायत, नागरी समाजातल्या चळवळीमध्ये जे बोललं जातंय ते आपल्याला वाटतं तितकं काल्पनिक नाहीये. आणि मग त्यातनं मराठी भाषेचं नवं राजकारण उभं राहण्याची शक्यता निर्माण झाली. आणि पहिल्यांदा असं झालं आपल्याकडे की नागरी समाजातनं उठाव पहिल्यांदा झाला आणि राजकीय पक्षांनी त्या वाटेवर जायचं ठरवलं. त्यामुळे जसं आपण म्हणतो की दोन भाऊ एकत्र आले, त्यांचं एक राजकारण उभं राहिलं, त्यांनी निवडणूक एकत्र लढवण्याचा निर्णय घेतला. व त्या म्हणालीस तसं आम्ही मुंबई महानगरपालिकेवर मोर्चा नेला मराठी शाळांच्या संबंधातला. तर हे मराठी भाषेचं राजकारण यासाठी करावं लागतंय. याचं कारण आपल्याकडे काँग्रेसने मराठीचं राजकारण केलं नाही, कारण तो राष्ट्रीय पक्ष होता. त्यामुळे त्यांना असं वाटत राहिलं की उत्तर भारतीय हिंदू आणि उत्तर भारतीय मुसलमान यांना दुखावणारं काही आपण करता कामा नये, अशा प्रकारचा गंड काँग्रेसला खूप जुना आहे. आता अशा प्रकारचा गंड तृणमूल काँग्रेसला नाहीये, अशा प्रकारचा गंड द्रमुकला नाहीये,
किंवा अकाली दलाला नाही, पण महाराष्ट्रात मराठी नाही, साऊथ मधल्या कोणालाही नाही. साऊथ मधल्या कोणालाही नाही. तर हे जे काँग्रेसचं होतं ना, तेच आता भाजपचं झालंय. फक्त भाजपनं काय केलंय की औषध तेच आहे, गोळी बदलली आहे, कव्हर बदललंय आणि ते कव्हर हिंदुत्वाचं आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे म्हणजे आशिष शेलारांचं वाक्य आपल्याला तर ऐकलंय अनेकांनी की मराठी पण हिंदू आहे, गुजराती पण हिंदू आहे, तमिळ पण हिंदू आहे, उत्तर भारतीय पण हिंदू आहे. पण त्यांना शेवटपर्यंत असं म्हणायचं धाडस झालं नाही की मुंबई शहराचा महापौर मराठी होईल. त्यामुळे आत्ताच्या घडीला मराठी भाषेचं राजकारण करणं याचा अर्थ मराठी भाषा ज्या ज्या पायावर उभी आहे, म्हणजे मराठी शाळा, मराठी संस्कृती, मराठी माणूस, या सगळ्यांचा आंतरसंबंध नीट तपासून एक नवीन प्रकारचं सांस्कृतिक राजकारण उभं करणं, जे खरं तर आपण संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला तेव्हा करायला पाहिजे होतं. पण ज्यांनी संयुक्त महाराष्ट्र मिळवला ती संयुक्त महाराष्ट्र समिती राज्य मिळाल्यावर फुटली आणि काँग्रेसच्या हातात सत्ता गेली. त्यामुळे काँग्रेसला फार काही संयुक्त महाराष्ट्राच्या भाषिक भानाचं पडलेलं नव्हतं. ज्यांना काही वाटत होतं ते राजकीय दृष्ट्या अस्तित्वात राहिले नाहीत. तर तो पेच 65 वर्षानंतर मराठीच्या या नव्या राजकारणातनं सुटावा अशा प्रकारचा हा प्रयत्न आहे. तो पेच सुटावा असं, पण याचा पाया जो आहे तो संयुक्त महाराष्ट्राचं जे आंदोलन उभं राहिलं आणि मराठी भाषा हा आहे. तुम्ही जसं म्हणालात की 20 वर्षापूर्वी मराठी शाळांच्या सगळ्या जे काही कामकाज किंवा जी अवस्था आहे त्याच्यावरती हे सुरू झालं. आता 20 वर्षानंतर मराठी मराठी भाषिक ज्या शाळा आहेत त्याचा दर्जा आपण पाहतोय, त्याच्यावरती बोलतोय, काम करतोय. त्यात सुधारणा कधी होईल हा भाग वेगळा. पण हे राजकारण करत असताना म्हणजे माझा प्रश्न असा आहे थेट की याचे तोटे काय पाहायला मिळतात जर आपण आता मराठीचं राजकारण केलं नाही तर आपलं काय नुकसान होईल की जे आता मराठी भाषिकांना कळत नाहीये? हा, 2-3 प्रकारचं नुकसान मराठी भाषिकांना कळत नाही. एक म्हणजे आता मी इथं पुण्यामध्ये 2 दिवस प्रवास केला. इथं मला असं दिसतं या शहरात सुद्धा मला उबर रिक्षावाला उत्तर भारतीय मला भेटतो. मुंबईत तर मला भेटतोच, पण इथेही भेटतो. इथल्या हॉटेलांमध्ये 3-4 ठिकाणी वेटर आहेत ते उत्तर भारतीय आहेत. ते उत्तर भारतीय हा प्रॉब्लेम नाहीये. त्यातल्या प्रत्येकाशी तुम्ही बोललात तर त्यांना मराठी येत नाही आणि त्याच्यावर त्याचं उत्तर जे मला वाटतं अख्ख्या उत्तर भारतीय माणसाने एकदाच पाठ केलेलं आहे की समज सकते है लेकिन बात नहीं कर सकते. तर म्हणजे तुम्ही 2 वर्ष राहिला तरी समज सकते नाही आहे, 20 वर्ष राहिला तरी समज सकते है लेकिन बात नहीं कर सकते. हे तुम्ही किती वर्ष चालणार? तर मी अनेकदा मुंबईत रिक्षा टॅक्सीवाल्यांना फळवाल्यांना विचारत आलोय की इतकी वर्ष जर तुमच्या राज्यामध्ये मराठी माणूस आला, आपल्या भाषेत बोलत राहिला आणि तुम्ही त्याला विचारलं की इतकी वर्ष तू या राज्यात राहतो, तुला हिंदी का येत नाही? त्यावर तो माणूस जर म्हणला की समज सकते है लेकिन बात नहीं कर सकते, तर तुम्ही त्याला जगू द्याल का? हे जे आहे ना, हे किती गंभीर आहे हे मराठी माणसांना कळत नाहीये. मराठी माणसांना काय वाटतं गैरसोय होते ना यांची, आपण बोलू की हिंदीत. म्हणजे मराठी आणि हिंदीची लिपी सारखी आहे, त्याच्यामुळे मराठी काय आणि हिंदी काय काय फरक पडतो असं फक्त उत्तर भारतीयांना वाटत नाही, मराठी लोकांना पण वाटतंय. हा एक प्रॉब्लेम आहे. दुसरं म्हणजे काँग्रेसच्या काळापासून सुरू झालेलं आणि आता भाजपच्या तुमच्या ह्या ज्या मेधाताई कुलकर्णी नावाच्या अल्ट्रा नॅशनलिस्ट खासदार आहेत, त्यांच्या एक मनात आहे की राष्ट्रभाषा हिंदी आहे हे देशाला सांगायला पाहिजे. तर हे मी उल्हास पवारांना सांगितलं होतं मसापमध्ये झालेल्या कार्यक्रमात की तुम्हाला हिंदीचा प्रसार करायचा ना करा, पण तुमच्या त्या राष्ट्रभाषा प्रचार समितीचं पहिल्यांदा नाव बदला, हिंदी प्रचार समिती करा, कारण या देशाला राष्ट्रभाषा नाहीये. घटनेच्या 17व्या भागामध्ये कलम 343 ते 351 मध्ये हिंदीचा उल्लेख आहे. ऑफिशियल लँग्वेज ऑफ द युनियन असा शब्द आहे, केंद्र सरकारच्या कामकाजाची भाषा. भारताला राष्ट्रभाषा नाही. घटना समितीत झालेल्या चर्चेतनं हे ठरलंय की राष्ट्रभाषा झाली, लादली गेली तर हा देश फुटेल. पण मराठी लोकांना हा सोस आहे आणि त्यामुळे हिंदी सिनेमे, हिंदी मालिका, हिंदी गाणी या सगळ्यांवरची मराठी माणसांची निष्ठा मराठीतल्या सर्व कला संस्कृतीपेक्षा जास्त आहे. त्यामुळे हिंदीचा सबस्क्रायबर बेस जो आहे ना तो मराठीतनं आलेला आहे. ह्या मराठी माणसांचा दुसरा प्रॉब्लेम आहे. तिसरा जो मराठी माणसांचा प्रॉब्लेम आहे तो म्हणजे मराठी माणसांना असं वाटतं की पुढे जायचं म्हणजे कुठे जायचं ते त्यांचं ठरलं नाहीये, पण पुढे जायचं तर आपली भाषा टाकली पाहिजे.
रेल्वेने तू मुंबईत प्रवास केलास, कुठेही चार चार ठिकाणी प्रवास केला, चार बंगाली एकत्र आले तर बंगालीत बोलतात. चार मराठी एकत्र आले तर आधी हिंदी मग इंग्रजीत बोलतील, आणि मग त्यांना जेव्हा कळेल की अरे हे सगळे मराठी आडनावाचे लोक आहेत, तेव्हा ते भांडणं सुद्धा आधी भांडणं सुद्धा आधी हिंदीत होतात आणि मग ती मराठीकडे वळतात. हा जो प्रॉब्लेम आहे ना मराठी समाजाचा, काहीतरी एक सखोल न्यूनगंड आहे. खरं तर मराठी समाजाला न्यूनगंड असण्याचं कारण नाही, पार झेंडे आपल्या लोकांनी फडकवलेले आहेत. अटकेपार झेंडे ज्या लोकांनी फडकवले, दिल्लीचं तख्त ज्यांनी राखण्याचा प्रयत्न केला, त्या माणसाला न्यूनगंड का असावा? तर असं दिसतं मला की या शहरामध्ये, विशेषतः मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, नागपूर, नाशिकमध्ये, या सगळ्या मोठ्या शहरांमध्ये आपण स्पर्धेत आहोत का नाही आहोत याच्याबद्दलची एक स्पष्टता मराठी माणसाच्या मनामध्ये नाहीये. आणि त्यातनं आलेला जो न्यूनगंड आहे तो जेव्हा सेना आणि मनसेच्या माध्यमातून बाहेर पडतो, तेव्हा तो न्यूनगंड त्याच्या डोक्यावर उभा राहतो आणि त्याचं आक्रमकतेत रूपांतर होतं. म्हणजे मग कधी दाक्षिणात्यांना मार, कधी उत्तर भारतीयांना मार. आता ह्याच्यात गुरमी आहेच दाक्षिणात्यांची किंवा आता उत्तर भारतीयांची, पण केवळ यातनं तुमच्या भाषेचा प्रश्न सुटत नाही. म्हणजे आता मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, नागपूर, नाशिकमध्ये मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडतात, याला उत्तर भारतीय जबाबदार नाही आहेत, मग याला मराठी लोक जबाबदार आहे. म्हणजे मराठी लोकांना मराठी शाळा आणि मराठी भाषा यांचा आंतरसंबंध कळत नाही. मराठी भाषा नाही राहिली तर मराठी माणूस राहणार नाही हे कळत नाही, आणि मराठी माणूस राहिला नाही तर महाराष्ट्र आणि महाराष्ट्र धर्म राहणार नाही. हे जे समग्र भान आहे ना, हे नसल्यामुळे आपली पंचायत झालेली आहे. पण याला जबाबदार हे त्या काळातले राजकारणी आहेत, निश्चितपणाने आहेत. आता काय होतं मी तुला सांगतो की संयुक्त महाराष्ट्राचा लढा ज्या वेळेला झाला ना, त्यावेळेला कॉम्रेड चितळेंचं असं एक विधान आहे लालजी पेन्शनच्या पुस्तकामध्ये, की आपण राज्य मिळवतो आहोत पण आपल्या तरुणांना रोजगार कसे मिळतील हे त्यांनी विचार केलाय. पण संयुक्त महाराष्ट्र समिती जे डावे, समाजवादी किंवा अगदी शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनचे, बाबासाहेबांच्या पक्षाचे लोक होते, 60 साली महाराष्ट्र निर्माण झाला. आणि आपण ज्याला चव्हाण साहेबांचं बेरजेचं राजकारण म्हणतो ना, चव्हाण साहेबांनी महाराष्ट्राचा मंगल कलश आणला असं म्हणण्याची पद्धत आहे. खरं तर महाराष्ट्राचा मंगल कलश डांगे, एसएम, वारा कोठारी, आचार्य अत्रे, प्रबोधनकार ठाकरे, उद्धवराव पाटील, क्रांतिसिंह नाना पाटील या माणसांनी आणलाय. पण हजीर तो वजीर या पद्धतीनं चव्हाण साहेब सत्तेत असल्यामुळे सगळं श्रेय त्यांना गेलं. आणि आपण दुसरा एक शब्द जो चव्हाण साहेबांच्या नावाने नेहमी वापरतो तो म्हणजे बेरजेचं राजकारण केलं त्यांनी. बेरजेचं राजकारण त्यांनी केलं म्हणजे काय केलं? शेकाप उभी फोडून टाकली, त्यातले सगळे मराठे काँग्रेसमध्ये आणले. बाबासाहेबांची शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन आणि नंतरची रिपाई ती उभी फोडून टाकली, आणि त्यातनं रासू गवई वगैरेंच्या सारखे आश्रित लोक निर्माण झाले. आणि समाजवाद्यांना किंवा इतरही पक्षांना या पद्धतीने त्यांनी काँग्रेसच्या वळचणीला आणून बसवलं. हे जे राजकारण आहे ना, हे जेत्याचं राजकारण आहे. चव्हाण साहेबांना त्या मॉडेलनं यश मिळालं, त्याच्या जोडीला सहकार संस्था होत्या, पतसंस्था होत्या, हे सगळं बरोबर आहे. पण हे करत असताना चव्हाण साहेबांनी ज्या प्रकारच्या भाषाविषयक संस्था स्थापन केल्या, साहित्य संस्कृती मंडळ, भाषा संचालनालय, विश्वकोश निर्मिती मंडळ, या सगळ्या ज्या संस्था आहेत, या संस्था चव्हाण साहेब 2 वर्षानंतर 62 साली दिल्लीला निघून गेले. त्याबद्दल आपल्या म्हणण्याची पद्धत काय आहे? सह्याद्री हिमालयाच्या मदतीला धावला. आता फॅक्च्युअली आपण हे तपासून बघूया की चव्हाण साहेब ज्यावेळेला दिल्लीला गेले त्यावेळेला चीनचं युद्ध संपलं होतं, आपला पराभव झाला होता. गेल्यानंतर चव्हाण साहेबांनी आपल्या सैन्याला बळ दिलं वगैरे, सगळं बरोबर आहे. पण चव्हाण साहेब दिल्लीत गेल्यामुळे त्यांचाही खूप फायदा झाला असं नाही, आणि महाराष्ट्राचं नितांत नुकसान झालं. जर चव्हाण साहेब आणखी 10 वर्ष महाराष्ट्रात असते तर महाराष्ट्रामध्ये भाषा नियोजनाचा पाया चव्हाण साहेब घालू शकले असते, कारण ती दृष्टी त्यांना होती जी वसंतराव नाईकांना नव्हती. आता हे झालं काँग्रेसच्या पातळीवरच. बाळासाहेबांचा पक्ष 66 साली आलाय. तू हे पाहिलंस, मनोहर जोशींचं शिवसेना काल, आज आणि उद्या हा 1000 पानांचा ग्रंथ त्यांनी सिद्ध केला. त्याच्यात शिवसेनेची ओरिजिनल डॉक्युमेंट सगळी आहेत. ह्या सगळ्यामध्ये बाळासाहेबांच्या सुरुवातीपासूनच्या घोषणांमध्ये खरेदी मराठी माणसांपासून करा, किंवा मराठी माणसांनाच घरं भाड्यानं द्या, म्हाडाची किंवा तत्सम यंत्रणांची घरं पण म्हाडाला द्या, अशा प्रकारच्या अनेक मागण्या आहेत. हे सगळं महापालिकेत सत्ता जेव्हा आली शिवसेनेची, ठाण्यात आली, मुंबईमध्ये आली, इतर ठिकाणी आली, तेव्हा का नाही अंमलात आलं? याचं कारण
मराठी माणसांच्या रोजगारासाठी प्रयत्न करणं इथपर्यंत शिवसेनेनं स्वतःचं ध्येय मर्यादित ठेवलं. मराठी माणसांच्या रोजगारासाठी आपल्याला मराठी भाषा पण वाढवली पाहिजे, कारण भाषेच्या पोटातनं रोजगार निर्माण होऊ शकतो. हे एक आयडिओलॉजिकल भान आहे. म्हणजे ज्याला आपण भाषा कारण म्हणतो, भाषेचं तत्वज्ञान म्हणतो, ते भाषेचं तत्वज्ञान शिवसेना पक्षाच्या स्थापनेच्या वेळेला नव्हतं. त्यामुळे आपल्याकडे बरेच लोक असं म्हणतात, बाळासाहेब ठाकरे काय करणार, 85 साली हिंदुत्वाकडे त्यांना जावंच लागलं, कारण तोपर्यंत त्यांची सत्ता मुंबईच्या बाहेर गेली नव्हती. त्यांची सत्ता मुंबईच्या बाहेर गेली नव्हती हे बरोबर आहे, पण ती चूक मराठीच्या अजेंड्याची नाही आहे, ती चूक त्यांच्या मराठीच्या अजेंड्याच्या आकलनाची आहे. त्यांचं जर मराठीचा अजेंड्याचं आकलन विस्तृत असतं, सर्वसमावेशक असतं, म्हणजे तुम्ही मराठी कोणाला मानलं, मध्यमवर्गीय मराठी लोकांना मानलं. ज्या दलित मुलांनी नामांतराची मागणी केली त्यांना तुम्ही घरात नाही पीठ आणि मागतात नाही विद्यापीठ म्हणाला, ते दलित मराठी आहेत की नाही? याला जोडून मला थोडं आणखीन पुढे यायचंय. प्राध्यापक रामकृष्ण मोरे जेव्हा शिक्षण मंत्री होते आणि त्यांनी मग इंग्रजी ही पहिलीपासून सक्ती करण्याचा जो विषय घेतला, मग ही पुन्हा तेच आहेत की मराठी जी आहे त्याच्या जोरावरती तुम्ही या जगामध्ये निभाव तुमचा लागू शकणार नाही, त्यासाठी तुम्हाला इंग्रजी आलीच पाहिजे. जसं आता देशभर जर जायचं असेल तर मग तुम्हाला हिंदी आलीच पाहिजे. मराठी माणूस हा स्वतःहूनच हिंदी बोलायला सुरुवात करतो. तर मग हे पुन्हा जे तुम्ही यशवंतराव चव्हाणांचा उल्लेख केला, बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख केला, पुढे अगदी 2000 मध्ये ते रामकृष्ण मोरेंपर्यंत येतं. रामकृष्ण मोऱ्यांच्या पर्यंत येतं आणि पुढे मग राज ठाकरेंच्या पर्यंत पण जातं. रामकृष्ण मोऱ्यांनी 2 गोष्टी केल्या. एक तर पहिलीपासून त्यांनी इंग्रजी सक्तीचं केलं आणि 2 वर्षानंतर त्यांनी 11वी-12वीच्या टप्प्याला मराठीला माहिती तंत्रज्ञानाचा पर्याय दिला. ज्यावेळेला त्यांनी इंग्रजी सक्तीचं केलं त्यावेळेला शिक्षण तज्ज्ञ, ज्याच्यामध्ये अशोक केळकरांसारखे लोक होते, त्यांनी हे म्हटलं की तुम्ही इंग्रजी आणा, कारण लोकांना न्यूनगंड वाटतोय, आपण नाही शिकलो इंग्रजी तर मागे पडू अशी भीती वाटते. पण पहिली भाषा कधी शिकवायची, दुसरी भाषा कधी शिकवायची आणि तिसरी भाषा कशी शिकवायची, कधी शिकवायची, याचं भाषाशास्त्रज्ञ, शिक्षणशास्त्रज्ञ, मानसशास्त्रज्ञ यांचे काही आराखडे आहेत. आणि ते जे आराखडे किंवा ते अंदाज आहेत, ते जी संशोधनं आहेत, ती संशोधनं काँग्रेसवाला सत्तेत आहे का भाजपवाला सत्तेत आहे याच्यावर अवलंबून नाहीत. हे लोकांनी रामकृष्ण मोऱ्यांना सांगितलं. पण मोऱ्यांचा प्रॉब्लेम काय होता, मोऱ्यांनी ह्या सगळ्याकडे जातीच्या लेन्समधनं पाहिलं. त्यांनी याच्याकडे कसं पाहिलं की ब्राह्मणांची मुलं शिकतात इंग्रजी आणि परदेशात जातात, जे खरंच होतं. आणि 2002 ला इथेच मला वाटतं पुण्याचं साहित्य संमेलन झालं, तुकाराम पादुका चौकाच्या जवळ. तिथं रामकृष्ण मोरे त्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते आणि त्यांचा निषेध करणाऱ्या लोकांमध्ये आम्ही लोक होतो. आणि त्या वर्षी त्यांनी मराठीला माहिती तंत्रज्ञानाचा पर्याय दिला. इथेच या मांडवामध्ये निखिल वागळेंना दुसऱ्या दिवशी आणि आम्हाला काही लोकांना पहिल्या दिवशी पोलिसांनी उचलून नेलंय. तर रामकृष्ण मोऱ्यांचं म्हणणं काय होतं की बहुजनांच्या खांद्यावर भाषा वाचवण्याची जबाबदारी का टाकता, बहुजनांनी मागे का राहायचं. इंग्रजीच्या बाबतीत पण त्यांचं हेच म्हणणं होतं, माहिती तंत्रज्ञानाच्या बाबतीत पण हेच म्हणणं होतं. आता रामकृष्ण मोरे हे त्यावेळेला त्यांचं म्हणणं प्रभावशाली का होतं, तर सत्तेमधला जो मराठा आहे त्या सत्तेमधल्या मराठ्याने प्रशासनातला जो ब्राह्मण आहे, अभिजनांमधला जो ब्राह्मण आहे, त्याला सोबत तर घेतलं होतं, पण एक आतून त्यांना जाणवत होतं की अरे ह्यांना जे करता आले ते आपल्याला जमलेलं नाही आणि ते जमायचं तर आपल्याला जरा वेगळ्या शिड्या वापरून बघायला पाहिजे. त्यामुळे इंग्रजीच्या बाबतीमध्ये तुझ्या लक्षात येईल की समाजात खूप विरोध झाला. आता सुद्धा 20-22 वर्ष झाली इंग्रजीचा प्रयोग करून. आता आपण तपासून पाहिलं पाहिजे ना, मोरे सर पण आता हयात नाही. आता आपण तटस्थपणे असं ऑडिट करून पाहिलं पाहिजे की 20-22 वर्षानंतर मराठी माध्यमातल्या मुलांना पहिली आणि दुसरी भाषा कशी येते आहे, म्हणजे त्या निर्णयानं समाजाचा दीर्घकालीन फायदा झाला का, हे तपासून पाहिलं ना, तर मग आता आपल्या मुलांना कुठलीच भाषा किंवा कुठल्याच भाषेतलं वाक्य सलग का बोलता येत नाही याचं उत्तर सापडेल. आता हे रामकृष्ण मोऱ्याने केलं आणि त्याला त्यांनी जातीचा पदर दिला. म्हणजे मला आठवतं की आम्ही मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषद घेतली, त्याच्या आदल्या दिवशी मोरे असं म्हणाले होते की ही सगळी ब्राह्मणांची टोळी आहे, अशा अर्थाचं वाक्य त्यांनी म्हटलं. मग आम्हाला सांगावं लागलं की अरे मी पवार आहे, ते जयप्रकाश लब्धे आहेत, ते प्रकाश परब आहेत, अशा प्रकारे सगळे ब्राह्मणेतर लोक आहेत. मग त्याच्यावर लोकांचं उत्तर काय होतं, तुम्ही ब्राह्मणेतर आहात पण बामणाळलेले आहात. आता मी तुम्ही ब्राह्मण असाल तर तुमच्यावरचा आक्षेप वेगळा आहे, तुम्ही ब्राह्मणेतर असाल पण तुमच्या आणि ब्राह्मणांच्या मतामध्ये काही साम्य जाणवलं तर तुम्ही बामणाळलेले आहात, हा आरोप
टोकाचा होता आणि त्यामुळे त्या दोनही आंदोलनांमध्ये काही घडलं नाही. त्याच्यानंतर बघ 2006ला राज ठाकरे आले. ठाकरे मोठे आणि राज ठाकरे यांच्या आंदोलनातला फरक काय आहे की मोठ्या ठाकरेंनी संघटित क्षेत्रातल्या मजुरांवर हल्ला चढवला, राज ठाकरेंनी अनौपचारिक किंवा असंघटित क्षेत्रातल्या लोकांवर हल्ला चढवला. कारण त्यावेळेपर्यंत नोकऱ्या मिळायच्या बंदच बंद झाल्या. झालं होतं. म्हणजे टॅक्सीवाले होते, रिक्षावाले होते, पाणीपुरीवाले होते. मग आपली मराठी पोरं पण म्हणली नाही आम्ही पाणीपुरी विकतो. आपले काही लोक म्हणले टॅक्सी चालवतो, रिक्षा चालवतो. प्रॉब्लेम काय होता? प्रॉब्लेम दुहेरी आहे. एक तर आपले लोक रिक्षा टॅक्स्या घेत होते आणि उत्तर भारतीयांना चालवायला देत होते, आणि आपल्या लोकांना पाणीपुरीचा स्टॉल लावायला आपल्या एरियात लाज वाटत होती. स्थलांतर करून येणारा माणूस 2000 मैलावर अनामिक आहे, तो अनॉनिमस आहे, त्याला कोण ओळखत नाही. त्यामुळे आपले लोक जेव्हा दुसऱ्या राज्यामध्ये जातील ना तेव्हा तिथे त्यांनाही काही प्रॉब्लेम येणार नाही. उत्तर भारतीयांच्या स्थलांतराचा जो दुसरा प्रॉब्लेम आणि जो मला वाटतं राज ठाकरेंना बऱ्यापैकी कळलेला प्रॉब्लेम आहे तो म्हणजे उत्तर भारतीयांच्या सांस्कृतिक वर्चस्ववादातनं मतदारसंघ निर्माण करण्याची त्यांची वृत्ती. तर ती 2006ला पण होती, 2025ला तर ती आता अधिक ठळकपणे आणि ती प्रबळ झाली आहे. आता अगदी म्हणजे 2006 पर्यंत उघडपणे ते बोलत नव्हते यावर. आत्ताच्या निवडणुकांमध्ये जर पाहिलं, भाजप सारखा पक्ष हे सगळं राजकारण करतंय, अगदी जाणीवपूर्वक हे राजकारण करत असताना ठळकपणे दुसऱ्या राज्यामध्ये येऊन त्याच्यावरती आपला हक्क सांगणं आणि ते ओरबाडून घेणं, हे नेमकं जेव्हा होतं त्यावेळेस मग इथला मराठी माणूस कसा उद्ध्वस्त होतोय? कसं आहे तू बघ की आपल्याकडे बऱ्याच लोकांना काय वाटतं माहिती आहे, म्हणजे विशेषतः पुरोगाम्यांना, म्हणजे ज्यांना इथे आता मी पुण्यात पाहिलंय, मुंबईमध्ये पाहिलंय की घर कामगार बायका असतील, आणखी काय म्हणूया आपण अंगणवाडीच्या बायका असतील किंवा इतर कोणताही म्हणजे साधारणपणे वंचित या घटकात असणारा कोणताही वर्ग तू घेतलास तर त्यातल्या स्त्रिया पुरुषांपैकी अगदी 80% लोक मराठी असू दे, पण 20% अमराठी असतील तर लोक म्हणतात नाही त्यांची गैरसोय नको व्हायला, हम हिंदी में बात करते. म्हणजे ओवेसी हैदराबादमध्ये तेलुगूत बोलतो, इथे येऊन तो उर्दू झाडतो आपल्यावर, पण त्याच्या राज्यात त्याची हिंमत होत नाही कारण त्याला माहितीये तेलुगूत नाही बोलला तर AIMIM ला मतं मिळणार नाही. मी तमिळनाडूमध्ये गेलोय आणि स्टॅलिन बरोबर एका कार्यक्रमात स्टेज शेअर केलंय. स्टॅलिनच्या अगोदर बोलणारे सगळे मुसलमान तमिळमध्ये बोललेले आहेत. मग महाराष्ट्रामधल्या या लोकांना काय प्रॉब्लेम आहे? गायपट्ट्यातला हिंदू असेल, गायपट्ट्यातला मुसलमान असेल, यांचं मला काय दिसतं की मुंबई आणि महाराष्ट्र ही रिसोर्सेसचा पुरवठा असलेली जागा आहे. मुंबईत रिअल इस्टेटला प्रचंड किंमत आली आहे, इतर ठिकाणी निसर्ग साधन संपत्ती चांगली आहे. त्यामुळे या लोकांना असं वाटतंय की आपण कोपऱ्याने खणू शकतोय. कर्नाटकात खणता येत नाही कारण कर्नाटकात रिक्षावाले पण रिक्षावर लिहितात तुम्हाला 1 वर्ष झालं इथे कर्नाटकात येऊन, आता कन्नडमध्ये बोललात तर बरं होईल. तमिळनाडूमध्ये उबरवाला तुमच्याशी दुसऱ्या भाषेत बोलतच नाही. बंगालमध्ये तीच परिस्थिती आहे, केरळमध्ये तीच परिस्थिती. महाराष्ट्रात मात्र उबरवाल्याला कळेल त्या भाषेत आपल्याला बोलावं लागतं. ही जी भाषिक स्वत्व गमावलेली अवस्था आहे ना, या स्वत्व गमावलेल्या अवस्थेमध्ये आपण खूप काळ आहोत. म्हणजे आपल्याकडे बघ, आता तू माध्यमात इतका काळ काम केलेस की टेलिव्हिजन चॅनलचे बूम समोर लागले की मराठी पत्रकारांनी जोरात आवाज लावून प्रश्न विचारला नाही तर हिंदीवाले हिंदी में बात कीजिए असं लगेच म्हणायला लागतं. काय ह्यांना प्रॉब्लेम आहे मराठीतला ऐकायला? आणि तुम्ही जर करुणानिधीपासून ममता बॅनर्जी पर्यंत सगळ्यांच्या बोलण्याला सबटायटल्स देऊ शकता, तुम्ही शिकून घ्या ना मराठी. म्हणजे सर्वसामान्य उत्तर भारतीय शिकत नाही हा प्रॉब्लेम आहे, पण हिंदी माध्यमातल्या लोकांना एवढा माज कसला आहे आणि आपल्या लोकांनी तो माज वाढवलाय. आपले लोक नाही पण आम्ही तुमच्याशी हिंदीत बोलतो नाही बोलले. आपल्याकडचे राजकीय पक्षांमधले लोक काही महिने काही काळ यांच्याशी, हे लोक नाईलाजाने त्यांचं, कारण तुम्हाला बातमी तर लागणार आहे, बातमी लागणार. तुम्ही किती काळ राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि शिवसेना आणि काँग्रेस आणि या लोकांच्या बातम्या द्यायच्या बंद कराल? वर तुमचा मालक तुमच्यावर चेकाळेल की नाही? म्हणजे मग हा जो प्रॉब्लेम आहे ना, मराठी माणसाचा राग काय आहे की आपला जो राजकीय वर्ग आहे तो काही भूमिकाच नसलेला आहे. म्हणजे आता तू भाजपचं जर पाहिलंस तर भाजपच्या लोकांनी ती मैथिली ठाकूर तिला बोरिवलीमध्ये आणली. ही मुलगी जिला उत्तर भारतामधल्या तिच्या बिहार राज्यामधल्या निवडणुकीमध्ये एका पत्रकाराने आपकी ब्लू प्रिंट क्या है असा प्रश्न विचारल्यावर त्या मुलीने
तिला ब्लू प्रिंट आणि ब्लू फिल्म यातला फरक न कळल्यामुळे ये तो निजी बात है उसके बारे में कैसे बात कर सकते, म्हणजे जिचं आकलन एवढं मायनस आहे, असं आकलन मायनस असलेली मुलगी आपल्याकडे उत्तर भारतीयांच्या प्रचाराला येते आणि मग थोडं मराठी लोकांना गुळ लावायचा म्हणून एक मराठी गाणं म्हणते. आपल्या लोकांचा आत्मा शांत झालेला आहे. ओवेसीच्या पासून सगळे लोक महाराष्ट्रात प्रचार करतात. भाजपचे सगळे भोजपुरी लोक उत्तर भारतीय पट्ट्यामध्ये प्रचार करतात. गुजरातबद्ध गाड्या भरभरून आपल्याकडच्या गुजराती जैनांच्या एरियामध्ये येतात. असं तू मला सांग, असं किती ठिकाणी झालंय? म्हणजे असं घडलंय का की बडोद्यातल्या मराठी लोकांना अपील करण्यासाठी महाराष्ट्रातून नेत्यांची फौज गेली आहे? म्हणजे हे जे आहे ना, हा वेगळ्या प्रकारचा देशांतर्गत वसाहतवाद आहे. हा वसाहतवाद तुम्ही म्हणताय, पण पुढे जाऊन आता जो वेगळ्या विदर्भाचा मुद्दा आहे की फडणवीसांनी खूप पूर्वी सांगितलं होतं वेगळा विदर्भ, आता तो मुद्दा पुढे येऊ शकतो का? आणि मग पुन्हा भाषावर प्रांतरचना, अजून आपल्याला बेळगाव निपाणी कारवार आपल्यामध्ये आलेला नाहीये. ही लढाई फक्त मुंबईपुरती मर्यादित नाहीये किंवा मराठी भाषेपुरती पण आता मर्यादित आहे असं म्हणता येणार नाही, कारण की संयुक्त महाराष्ट्राचा लढा, बेळगाव निपाणी कारवार आणि मग इकडे जो वेगळा विदर्भ, भाषावर प्रांतरचना, याकडे कसं? असं आहे की फडणवीस तेव्हा असं म्हणले होते की मी लग्न करणार नाही विदर्भ मिळेपर्यंत, पण मग कदाचित त्यांना खूपच थांबावं लागलं असतं, म्हणून त्यांनी लग्न केलं. आणि एकदा तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालात ना की विदर्भाचं मुख्यमंत्रीपद म्हणजे ओसाडगावची पाटीलकी आहे. त्यामुळे आता गेल्या अनेक वर्षात ते बोलले नाहीयेत, मुनगंटीवार बोलले नाहीयेत, गडकरी बोलले नाहीयेत. म्हणजे हे जेव्हा म्हणजे विदर्भाच्या बाबतीमध्ये तुझ्या लक्षात येईल की जो सत्तेत नाहीये ना तो विदर्भाच्या बाजूचा आहे, आणि जो सत्तेत नाहीये तो सत्तेत येईपर्यंतच विदर्भाच्या बाजूचा आहे. त्यात भाजपवाले पण आहेत, त्याच्यात काँग्रेसवाले पण आहेत. आता मुंबईचा हा प्रश्न नाही, हा MMR प्रांताचा प्रश्न आहे. बाबासाहेबांनी ज्या वेळेला संयुक्त महाराष्ट्राच्या अंगाने दुसरी नोट लिहिली त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की मुंबई महाराष्ट्राची काय आहे, तर मुंबईला पाणी महाराष्ट्रातनं येतं, अन्नधान्य महाराष्ट्रात येतं, भाज्या महाराष्ट्रातनं येतात, वीज महाराष्ट्रातनं येते. मुंबई ऑर्गॅनिकली महाराष्ट्रावर अवलंबून आहे. इथली कामगारांची फौज महाराष्ट्रातनं येते. हे जे सगळं आहे ना, जेव्हा बाबासाहेब मुंबई शहराच्या पुरतं बोलत होते तेव्हाची ही परिस्थिती आहे. आता तू जर MMR प्रांत पाहिलास, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड आणि पालघर, जवळपास 4.25 कोटी लोकसंख्या आहे. आता जेव्हा कधी 27 सालची जनगणना होईल तेव्हा ती आकडेवारी आपल्याला कळेल. आता याच्यात 2 मुंबई आहेतच, तिसरी चौथी मुंबई होऊ घातली आहे. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचा प्रकल्प यांनी पुढे ढकललाय. वाढवण बंदराला विरोध होतोय पण ते पुढे चाललंय. चौथी मुंबई वसवण्याचं काम चालू आहे. अटल सेतू संपतो तिथे अंबानीला काही हजार एकराची जागा मिळालेली आहे. अदानीचं मुंबईतलं एअरपोर्ट जाऊन उलव्याला नवं एअरपोर्ट आलंय. म्हणजे हा जो सगळा परिसर आहे ना, या परिसरात अगदी ज्यांची नितांत आवश्यकता आहे अशाच माणसांनी राहावं, बाकीची माणसं परिघावर फेकली जावीत आणि हे बिझनेस हब व्हावं. हे फडणवीसांच्या एका ड्रॅकॉनियन इन्फ्रा प्लानचा भाग आहे. आता हे सगळं, हा जो प्लान आहे ना, हा प्लान महाराष्ट्राच्या त्रिभाजनामध्ये पण बसतो आणि चौभाजनामध्ये पण बसतो. आता पालघरच्या पलीकडचं जे कोकण आहे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, जर या 5 जिल्ह्यांचं एक वेगळं राज्य होतंय असं दिसलं तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाचं काय होईल? म्हणजे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग उद्या गोव्याच्या सागरी प्रांताला जोडलं जाईल का या MMRच्या राज्याला जोडलं जाईल? आणि विदर्भ जर वेगळा झाला तर विदर्भातली संसाधनं जी आत्ताच तिकडे गडचिरोलीतल्या खाणींमधनं शक्तीपीठाच्या मार्गातनं अदानीकडे जाऊ पाहतायत, याचं काय होणार आहे? म्हणजे महाराष्ट्राचे तुकडे होण्याचा धोका नितांत आहे. म्हणजे काँग्रेसच्या काळापासून दिल्लीमध्ये 14च्या आधीपासून दुसऱ्या राज्य पुनर्रचना आयोगाचा विचार होतो आहे, पण दुसऱ्या राज्य पुनर्रचना आयोगाचा विचार जर भाजपच्या काळामध्ये झाला तर MMRचा प्रांत गुजरातला थेट जोडणं कितीही भाजप ताकदवान झालं तरी भाजपला शक्य नाहीये. ते रोज प्रयत्न काय करतात बघ, पालघरमध्ये पालघरचं कलेक्टोरेट जे आहे, जिल्हाधिकारी कार्यालय, ते गुजरातीतनं पाट्या लावतात, गुजरातीतनं सूचना देतात, रस्त्यावरची नावं गुजरातीमधनं असतात, हॉटेलांची नावं गुजरातीमधनं असतात. म्हणजे हे बारीक बारीक चुका आणि लबाड्या करून लोकांना त्रास द्यायचा हा तो उद्योग चालू आहे. हे त्रिभाजन जे आहे ना महाराष्ट्राचं, हे त्रिभाजन म्हणजे महाराष्ट्र धर्माच्या चिरफाळ्या करणार आहे.
आणि या सगळ्यामध्ये यांना उपयोगी काय पडतं, तर विकासाच्या प्रश्नापासून, मराठी माणसाच्या प्रश्नापासून लोकांना दूर न्यायचं, तर सगळ्या गोष्टी हिंदू मुसलमानांमध्ये अडकवून टाकलेलं सोपं पडतं. आता ती मुंबऱ्याची मुलगी म्हणली बघ, की मुंबई कैसे कैसे हरा दिया, कैसे हरा दिया. कैसे हरा दिया. आता तिचं विधान मूर्खपणाचं आहे. तिला तिकीट मिळालं नाही, तिच्या बापाला तिकीट मिळालं नाही, त्यामुळे तिने हे उद्योग केले. हा जितेंद्र आव्हाडांना पण धडा आहे की तुम्ही मुंबऱ्यातल्या मराठी मुसलमानाशी कसं वागावं आणि मुंबऱ्यातल्या उत्तर भारतीय मुसलमानाशी कसं वागावं, आणि केवळ मतपेटी जिवंत ठेवण्यासाठी अशी खोगीर भरती तुम्ही स्वतःच्या बरोबर ठेवावी का, हा पण एक धडा आहे. पण आता ह्यांना सोपं काय पडलंय, मुंबईचा महापौर कोण होणार, मुंबई शहराचं काय होणार, या कळीच्या प्रश्नांचा विचार न करता मुंबऱ्यातल्या मुसलमानांचं काय करायचं, असा एक प्रश्न त्यांच्यासमोर त्यांनी निर्माण केलाय. मग यांचं जे टूलकिट आहे, आता दाओसमधनं मुख्यमंत्री असं म्हणले की मी दाओसमध्ये जाऊन काय लाखो कोटी रुपयांची गुंतवणूक केली, जे टीका करतायत ते टूलकिट वापरतायत. पण टूलकिटचे प्रणेते कोण आहेत, रेशीमबागेचे लोक आहेत ना, ओरिजिनल टूलकिटवाले हे लोक आहेत. टूलकिट मध्ये तुम्ही जो महत्वाचा प्रश्न आता इथं हे केलाय की मुंबईचा महापौर कोण होणार, मुंबईचा महापौर हा मराठीच का झाला पाहिजे. असं आहे की आत्ताच्या घडीला 1/3 नगरसेवक अमराठी आहेत. ज्या पद्धतीनं मुंबई शहराची लोकसंख्या बदलते आहे, जनगणना लक्षात घेता आणखी तिचं रूप पूर्णतः पालटणार आहे. असं आहे की महापौराला अधिकार नाहीत हे आपल्याला माहिती आहे. आपल्याकडे काही मेयर इन काउन्सिल, महापौर परिषद नाहीये, ज्याच्यामुळे बऱ्याच लोकांना आपला महापौर आणि झोहरान ममदानी याच्यामध्ये साम्य दिसतं. झोहरान ममदानी हा एक्झिक्युटिव्ह महापौर आहे, आपले नुसते रबर स्टॅम्प आहे. आपले जर रबर स्टॅम्प महापौर नसते ना, तर किशोरी पेडणेकर सारख्या बाई होऊच शकल्या नसत्या महापौर आपल्याकडे. म्हणजे त्यांना करायचं काही नाही, नुसतं मिरवायचं आहे. पण महापौर मराठी का, ह्याला एक नोशनल किंमत आहे, एक भावनिक किंमत आहे की हे शहर रक्तपात झाल्यानंतर आणि बलिदान केल्यानंतर ज्या माणसांनी मिळवलं, त्यांचा भावनिक सुद्धा हक्क नाहीये का. तर म्हणून मराठी महापौराचा आग्रह आहे. पण मराठी महापौर मिळाला, पण स्थायी समिती गुजरात्याकडे गेली, शिक्षण समिती उत्तर भारतीयाकडे गेली आणि कंत्राट सगळी मारवाड्यांकडे गेली, तर आपला मराठी महापौर हा रबर स्टॅम्प होईल. म्हणजे शिवसेनेच्या काळात हे घडलं आहे, काँग्रेसच्या तर काळात घडलंच आहे. पण शिवसेना जी मराठीवादी मानली जाते, त्या शिवसेना पक्षाच्या काळामध्ये कंत्राट मारवाड्यांना कशी जातात, म्हणजे तुम्ही ठरवून त्यांना फेवर करताय किंवा तुम्ही त्यांचे पार्टनर आहात किंवा आणखी काहीतरी आहे जे सर्वसामान्य माणसांना माहिती नाही. आता त्यामुळे मुंबईचा महापौर मराठी का व्हायला पाहिजे, तर मराठी माणसांचं एक तांत्रिक आणि भावनिक वर्चस्व या शहरावरचं आहे, एवढ्या पुरताच त्याचा विचार आपल्याला करणं भाग आहे. तो महापौर मराठी झाला म्हणून मराठी शाळा टिकतील, मराठी भाषा टिकेल, वाचनालय टिकतील, अशी अजिबात परिस्थिती नाहीये. पण हे एकूण मराठी समाजाचं भाजपवरचं प्रेशर टॅक्टिक आहे. कारण आणि हे सुरू कोणी केलं, अमित साटमने सुरू केलं. तुम्हाला खान पाहिजे का म्हणून सुरू. मुळात या शहरामध्ये खान महापौर व्हावा इतपत प्रॉमिनंट खान दिसतच नाहीये. आणि समजा इतपत प्रॉमिनंट खान जर व्हायला पाहिजे असेल, तर मुसलमानांची तेवढी संख्या पाहिजे ना. ती संख्या असायला तुम्ही तिकीट पण तेवढी दिली पाहिजे. तुम्ही उत्तर प्रदेश सारख्या राज्यात जर तिकीटच देत नाही, तर तुमचा आमदार नगरसेवक कोणी माणूस होण्याची शक्यता नाही. मुंबईत तुलनेनं संख्या अधिक आहे, पण आपण बघायला हे पाहिजे की यातले मराठी मुसलमान किती आहेत आणि गायपट्ट्यातले मुसलमान किती आहेत. त्यामुळे उद्या मराठी मुसलमानाला समजा हे पद मिळालं, मराठी ख्रिश्चनाला मिळालं, मराठी बौद्धाला मिळालं, तरी सुद्धा ते मराठीच माणसाला मिळालंय असं धरलं पाहिजे. पण गुजर मारवाड्याला आणि उत्तर भारतीय मुसलमानाला मिळालं तर मात्र ते आपल्या हातातनं निसटलंय, अशा प्रकारचा फील मराठी माणसाला येऊ शकेल. आपण आता ही एवढी चर्चा केली, पण अगदी थोडक्यात, कारण मराठी माणूस जो आहे ना त्याला इतकं कळत नाही की त्याला खूप सांगावं लागतं. मग आपण जर अर्थकारणाच्या संदर्भामध्ये जास्त बोललो आता, अगदी मराठी माणसाला समजेल की त्याचं आर्थिक नुकसान काय होणार आहे. बाबा तू जेव्हा मराठीचा आग्रह सोडशील किंवा तू स्वतः संपत नाहीये तर तू कशा पद्धतीने संपशील, अर्थकारणाचा फटका काय बसेल, हे सांगायचं म्हटलं तर कुठल्या गोष्टी आपण प्रामुख्याने सांगू. आता साधं तू बघ की रेल्वे, आता मुंबईतनं कोल्हापूरला जाणारी महालक्ष्मी एक्सप्रेस आहे, कोकणातनं जाणाऱ्या 10-15 गाड्या आहेत. या सगळ्या गाड्यांमध्ये सगळे व्हेंडर, सगळे कंत्राट एकतर उत्तर भारतीयांकडे आहेत किंवा कन्नड आणि तमिळ लोकांकडे आहेत.
जर कोकण रेल्वेचा रूट कोकण रेल्वे या नावाचा आहे, तर असं ठरवण्यात काय प्रॉब्लेम आहे की या रूटवरच्या महाराष्ट्राच्या सीमेतली सगळी कंत्राटं मराठी माणसाला मिळतील? हे जर केलं, सुलभ शौचालयापासून तू घे, ही सगळी कंत्राटं तशीही सुलभ शौचालयाची कंत्राटं तुम्ही नाहीतरी जातनिहायच देताय की नाही? बरोबर. बोलत नाही तुम्ही जाहीरपणानं, हा. पण जातनिहायच देताय. मग ती महाराष्ट्रातल्या लोकांना का मिळू नये? म्हणजे जी क्षेत्र कलेच्या क्षेत्रातली असत, तू FM रेडिओचं बघ. FM रेडिओचं एखाद्या शहरामध्ये नावापुरता एखादा FM चॅनल किंवा काही गाडी मराठीमध्ये आहेत, पण त्याच्या पलीकडं तू तमिळनाडूत जा, कर्नाटकात जा, कुठल्याही ठिकाणी तुम्हाला त्यांच्या राज्यातली गाणी ऐकायला तेवढ्या माणसांना रोजगार मिळतोय ना. म्हणजे भाषा केवळ प्रेमापोटी जपावी असं आमचं म्हणणंच नाहीये. भाषेवर पोट चालेल, भाषेवर लोकांची गुजराण होईल, म्हणजे लोक मराठीतनं लिहितील. आज आता मराठीची 1000ची आवृत्ती काढली, 2000ची आवृत्ती काढली, तर लेखक रक्त ओकून मरेल अशी परिस्थिती आहे. मग इतर भाषांमध्ये 10,000ची प्रत कशी निघते, 20,000ची प्रत कशी निघते? लिटरेचर फेस्टिवल जयपूरचा, तिथे अधिक समावेशक वातावरण कसं होतं, आणि आपल्याकडच्या संमेलनांमधल्या परिसंवादात मैताला गेल्यासारखं वातावरण काय आहे? तर हे जे बदललं ना, तर हे बदललं तर संस्कृतीच्या पोटातनं विविध अंगाचे रोजगार निर्माण होतात. म्हणजे साधं तू बघ, दुकानांच्या पाट्या मराठीमधनं करणं जे आहे ना, ह्याचा जो रोजगार आहे सगळा मराठी माणसाला मिळेल असं नाही, पण 50% तर मराठी माणसाला मिळेल. किंबहुना तशा प्रकारचा रोजगार मराठी माणसाला मिळावा यासाठी सरकारनं लागेल त्या प्रकारची कायदेशीर तरतूद केली पाहिजे. आता अमराठी शाळांमध्ये मराठीची सक्ती सरकारने कागदोपत्री केली आहे. तेवढं जर सरकारने अंमलामध्ये आणलं तर अनेक DED BEd झालेले जे मराठी लोक आहेत, मराठी तरुण तरुणी आहेत, त्यांना पार्ट टाइम का होईना नोकऱ्या मिळणार आहेत. म्हणजे मराठी माणसांच्या रोजगाराच्या शक्यता वाढणं, यातनं मराठी माणसाची स्थिती सुधारेल आणि तो भाषेवर जास्त प्रोएक्टिव्हली, जास्त आनंदाने प्रेम करायला लागेल. ते जर त्याने केलं तर नवीन मराठी कारण आणि महाराष्ट्र धर्म उभा राहील. तो केवळ कुणाच्या तरी थोबाडीत मारून प्रतिकात्मक आणि प्रतिक्रियात्मक पद्धतीने उभा राहणार नाही. आणि त्यासाठी भाषेवरचं जे प्रेम आहे ना, ते इतिहासगामी असून चालणार नाही, ते भविष्य केंद्रित असलं पाहिजे. सातवाहनाच्या काळात काय झालं तुम्ही जरूर वाचा. महानुभाव पंथीयांनी महाराष्ट्री वसावे असं म्हटलं, जरूर वाचा. तुकाराम महाराजांनी काही सांगितलं, शिवाजी महाराजांनी राज्यव्यवहार कोश केला, पेशव्यांनी अटकेपार झेंडे रोवले. ह्या सगळ्या आपल्या आठवणीचा भाग असलेल्या गोष्टी आहेत. पुढं काय करणार आहोत आपण? आपल्या आणखी 50 वर्षांनी 100 वर्षांनी ज्यांनी मराठी लिहिलंय त्यांच्या घरात वाचणारं कोणी आहे का? आपली मराठी वर्तमानपत्र, तू काम केलेस वेगवेगळ्या मराठी माध्यमांमध्ये, एकच लेख संशोधन करून लिहायचा झाला तर मराठी माध्यमामध्ये त्याच संशोधनाला जर 5,000 रुपयाची ट्रॅव्हल ग्रँट मिळाली, पाठ्यवृत्ती मिळाली, तर इंग्रजी माध्यमात तीच पाठ्यवृत्ती किंवा प्रवासवृत्ती 50,000ची आहे. का फरक पडतो? गुणवत्ता कदाचित मराठीतनं लिहिणाऱ्यामध्ये जास्त आहे, पण तरी सुद्धा लोकांना असं वाटतं की बाजाराला ती भाषा कळते आहे. त्यामुळे आपली भाषा बाजाराला जोडण्याच्या प्रक्रियेमध्येच बाजार आपल्या भाषेकडे खेचून आणणं, आणि भाषा संधी आणि सक्तीशिवाय वाढत नाही. इंग्रजी काही लोकांच्या प्रेमाने वाढलेली नाहीये. आपल्यावर जर इस्रायली लोकांचं राज्य झालं ना, तर लोक आपले हिब्रू शिकतील ना. आपले लोक, पोर्तुगीजांचं राज्य गोव्यावर होतं, लोक पोर्तुगीज शिकले ना, पण सावंतवाडीचे लोक नाही शिकले ना, त्यांच्यावर नव्हतं राज्य. त्यामुळे आपली भाषा ही कर्त्यांची भाषा, आपली भाषा ही विचार करणाऱ्या माणसांची भाषा अशी जर झाली तर मला वाटतं की एक नवीन स्वरूपाचं महाराष्ट्राचं राजकारण, सांस्कृतिक राजकारण, त्या सांस्कृतिक राजकारणाच्या पोटातनं सत्तेचं राजकारण पण उभं राहील आणि त्यातनं आजचं बकालपण पण संपेल. पण ही एक पुढच्या 20 वर्षांची प्रक्रिया आहे असा माझा अंदाज आहे. पुढच्या 20 वर्षांची प्रक्रिया आहे. सत्तेचं राजकारण कुठल्याही अर्थानं उभं राहतं, त्यासाठी मनी आणि मसल पॉवरचा वापर जो आहे तो त्या वेळेला केला जातो. पण भाषेचं राजकारण जर करायचं असेल आणि स्वतःला टिकवायचं असेल तर ते जाणीवपूर्वक मुळापासून करायला हवंय. कारण की भाषा ही फक्त आपल्या बोलण्याचं माध्यम नाहीये, तर ती आपल्याला जगवण्याचंही माध्यम झालं पाहिजे. आणि त्यासाठीच मराठीचं हे राजकारण जे आहे, भाषेचं राजकारण जे आहे ते महत्वाचं वाटतं. आसपासमध्ये राजकारणावरती बोलत असतानाच भाषा आणि संस्कृती हे जे वेगळे पैलू आहेत की जे राजकारणावरती आणि आपल्या जडणघडणीवरती परिणाम करत असतात, त्याचा वेधही आपण अशाच माध्यमातून घेत राहणार आहोत. पाहत रहा आसपास.